सर्वांना ख्रिस्त सलाम. शुभ सकाळ. सर्वप्रथम यहोवा परमेश्वराचे आभार मानतो की त्याने आजचा सुदिन आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये देव केला. आजकरिता नेमण्यात आलेलं पवित्र वचन संत योहान कृष्णवर्तमान याचा 8वा अध्याय 36वे वचन आहे, जर पुत्र तुम्हाला बंधनमुक्त करील तर तुम्ही खरेखुरे बंधनमुक्त व्हाल. वाचलेली वचनं प्रभू परमेश्वर आशीर्वादित करू. त्याच्या नावाला मान महिमा गौरव आता युगानुयुग असो. या वचनावरून आपल्याला हे समजतं, हे लक्षात येतं की देवबाप या भूतलावरती पुत्र देवबापाने पाठवला. देवबापाने जो पुत्र या भूतलावरती पाठवला तो म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्या सर्वांचा या जगाचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त. आणि जर आपण प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारे आहोत, प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो, तर प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा ज्यावेळेस आपल्याला बंधनमुक्त करतो तर तोच खरा बंधनमुक्तपणा. वचन आहे, जर पुत्र तुम्हाला बंधनमुक्त करील तर तुम्ही खरेखुरे बंधनमुक्त व्हाल. म्हणजेच काय, जीवन जगत असताना प्रभू येशू ख्रिस्तावरती जर आपण विश्वास ठेवण्यामध्ये कमी पडलो तर आपल्याला आपण बंधनमुक्त झालेले असे वाटत जरी असलो तरी देखील आपण खरेखुरे बंधनमुक्त नाही. कारण की प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेस आपल्याला प्राप्त होतो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या आपण जवळ येण्याचा प्रयत्न करतो, प्रभू येशू ख्रिस्तावरती जास्तीत जास्त विश्वास ठेवतो, तर आपण खरेखुरे बंधनमुक्त. फक्त प्रभू येशू ख्रिस्तावरती बोलून विश्वास ठेवून उपयोग नाही की मी येशूवरती विश्वास ठेवतो, इतकंच बोलून बास नाही. दिस इज नॉट इनफ. या पलीकडे देवबाप आपल्याला काही गोष्टी करण्यासाठी सांगत आहे. आज आपल्या प्रत्येकाला खुरा बंधनमुक्तपणा पाहिजे आहे. खरे बंधनमुक्त व्हाल असा जो शब्दप्रयोग, वाक्यप्रयोग वचनामध्ये केलेला आहे, ते यासाठी खरोखर प्रभू येशू ख्रिस्तामुळे, पुत्रामुळे आपण बंधनमुक्तपणा मध्ये जीवन जगू शकतो, बंधनमुक्ततेमध्ये जीवन जगू शकतो. परंतु बोलून उपयोग नाही, फक्त बोलून बास नाही. क्षमा करा, बोलून उपयोग नाही मी असं म्हणालो, परंतु बोलून फक्त बास नाही, बोललं पाहिजे. परंतु त्या बोलण्यासहित आणखीन एक गोष्ट आपल्याला करणं जी की गरजेची आहे, ती म्हणजे याकोबाचे पत्र 1 अध्याय 22 वचन. आणि ते वचन असं आहे, याकोब 1:22, वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका, आशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल फक्त ऐकून आपल्याला त्याच ठिकाणी थांबणं इतकंच वचन सांगत नाही, तर वचन सांगत आहे वचनाप्रमाणे आचरण करणारे असा. जर वचनाप्रमाणे आचरण करणारे आपण होण्याचा प्रयत्न करत असू तर आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या अत्यंत जवळ जाऊ. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जवळ नेहमी असतो, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ आपण स्वतः ज्या वेळेस आचरण करत, वचनाचं आचरण करत जातो, त्यावेळेस आपल्याला खरी बंधनमुक्तता जाणवू लागते. कारण की कधी कधी आपल्याला बांधलेलं नसतं, आपण वावरत असतो, फिरत असतो, चालत असतो, बोलत असतो, तरी देखील बंधनामध्ये आपण आहोत, बंधनांमध्ये आपण आहे याची आपल्याला कुठंतरी एक भास होण्यासाठी सुरुवात होते. किंवा कधी कधी आपल्याला असं जाणवतं की मी खरंच बंधनामध्ये आहे. कोणीच आपल्याला काही बोलत नसतं तरी देखील. का? कारण की खरी बंधनमुक्तता आपल्याला मिळालेली नसते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ गेलो तर सगळ्या बंधनातून आपण मुक्त होतो. ते बंधन मग आपल्याला अदृश्य स्वरूपाचे जरी किती प्रमाणामध्ये असले तरी देखील ते बंधन तोडण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त हा समर्थ आहे. आणि म्हणून त्याने आपल्याला पापातून, शापातून, आजारातून, खूप साऱ्या गोष्टीतून 2023 वर्षा अगोदरच मुक्त केलेला आहे. तो रोजच्या दिवसामध्ये आपल्याला खरी बंधनमुक्तता देऊ इच्छितो, खरी बंधनमुक्तता देऊ इच्छितो. जर पुत्र तुम्हाला बंधनमुक्त करील तर तुम्ही खरे बंधनमुक्त व्हाल. आणि तो आपल्याला खरी बंधनमुक्तता देऊ इच्छितो. खरी बंधनमुक्तता आपल्याला जर हवी आहे, ह्या भूतलावरती आपल्याला टेन्शन मुक्त जीवन,
हवा आहे, तणाव जो आहे, त्या तणावामुळे आपल्याला खूप साऱ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. चिडचिडपणा, राग, एकटेपणा, ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत एक गोष्ट आहे ती म्हणजे तणाव, टेन्शन. त्यामुळे स्वतःच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम सुरू होतात. व्यसन तणावाने सुरू होतं, घरामध्ये प्रॉब्लेम तणावाने सुरू होतात, कुटुंबाची शांतता तणावाने हरवती. प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आपल्याला अत्यंत जवळ जाण्याची गरज आहे. जर पुत्र तुम्हाला बंधनमुक्त करील तर आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलेला आहे, कितीतरी वर्षांपासून त्याच्यावरती विश्वास ठेवतो, परंतु वचनाप्रमाणे आचरण करणारे आपण फार कमी वेळेस ठरतो. आणि वचनाप्रमाणे आचरण करण्यासाठी आजचा हा संदेश नव्याने आपल्या समोर मी पोहोचवत आहे. जे काही आपण ऐकतो, देवाचं वचन, इतर गोष्टी, ते लगेच कृतीत आणण्याचा प्रयत्न करा. निदान त्या महिन्यापुरतं तरी किंवा त्या आठवड्यापुरतं तरी. आपल्याला संदेशाचा विषय लगेच आठवत नाही, परंतु गेल्या महिन्यामध्ये जो संदेश ऐकला, गेल्या आठवड्यामध्ये जो संदेश ऐकला, त्याप्रमाणे जर कृती केली, आपल्या कृतीवरून आपल्याला तो संदेश लक्षात राहील. आणि म्हणून हे केल्यानंतर मोठा आशीर्वाद आहे. म्हणून मी अशा प्रकारचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. कारण की या भूतलावरती चांगल्या अशा गोष्टी केल्याने काय लाभ आहे? पुत्रावरती विश्वास ठेवल्याने, पुत्रावरती विश्वास ठेवून वचनाप्रमाणे आचरण केल्याने काय लाभ आहे? फक्त केवळ ऐकणारे असू नका. अशाने आपण स्वतःची फसवणूक करतो. आणि जर स्वतःची फसवणूक करत नाही, वचनाप्रमाणे आचरण करणारे होतो, येशूवरती विश्वास ठेवणारे होतो, तर काय लाभ? तर तो लाभ मी आपल्याला सांगतो. आपल्या सगळ्यांना तो माहिती आहे, परंतु वचनातून आपण कितीतरी वेळेस वाचला देखील असेल, परंतु या संदेशामधून मला आपल्याला सांगायला आवडेल. संत योहान सुवर्तमान 14वा अध्याय पहिली 2 वचनं. संत योहान सुवर्तमान 14वा अध्याय 1 आणि 2 ही वचनं. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये म्हणून देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार कराव्यात जातो. काय समजतं यावरून? की देव बापावरती विश्वास ठेवल्याने, प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवल्याने पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये कार्यरत होतो. पवित्र आत्मा आपल्याला सहाय्य करतो. आणि जो मोठा लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे तो म्हणजे येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवल्यानंतर खरी बंधन मुक्तता तो या वर्तमान काळामध्ये, या भूतलावरच्या प्रवासामध्ये देतोच, परंतु आपल्यासाठी तो वर जो घेतला गेला आहे, वर स्वर्गारोहण सगळ्यांसमोर ज्याचं झालेलं आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आपल्यासाठी त्याच्या पित्याच्या घरात म्हणजे स्वर्गामध्ये जागा तयार करण्यासाठी गेलेला आहे. हा मोठा लाभ आपल्याला सगळ्यांना अनुभवायचा असेल, घ्यायचा असेल, तर खरी बंधन मुक्तता या भूतलावरती आपल्याला देवबापावरती विश्वास ठेवून, प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून, वचनाप्रमाणे आचरण करून, म्हणून कृती करून, ऍक्शन करून करणं गरजेचं आहे. कृती करून देवबापाचं वचन आचरणात आणणं गरजेचं आहे. आणि मग आपल्याला देवबाप सांगत आहे, माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. म्हणजे भूतलावरच्या सगळ्या लोकांसाठी तरी देखील खूप मोठा असा स्पेशियस प्लेस किंवा स्पेशियस ठिकाण हे स्वर्ग आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे, विश्वास ठेवा. या भूतलावरती लोकसंख्या वाढत असल्या कारणाने जागा अपुरी पडते, रस्ते अपुरे पडतात, परंतु येशू ख्रिस्त जी जागा तयार करायला आपल्यासाठी गेलेला आहे, आपल्यासाठी जी जागा तयार करत आहे ती स्पेशियस आहे, सुंदर आहे. त्या ठिकाणी रस्ते चांगले आहेत, राजमार्ग आहेत, पवित्र आहेत, प्युअर आहेत, संरक्षणाचे आहेत, सुरक्षतेचे आहेत, आनंदमय आहेत, हे तो आपल्याला सांगत आहे. आणि म्हणून आपल्याला आजच्या संदेशामधून जे समजलं ते म्हणजे विश्वास आणि कृती या दोन्ही गोष्टी ख्रिस्ती जीवनामध्ये फार महत्त्वाच्या आहेत. आणि हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु आजचा संदेश यासाठी मी आपल्यापर्यंत पोहोचवला कारण की जे आपण ऐकतो ते निदान त्या आठवड्यापुरतं तरी
कृती त्यानुसार, त्या संदेशानुसार, त्या वचनानुसार करण्याचा प्रयत्न करा. संदेश जरी आपल्या लक्षात राहिला नाही, कुठंतरी लिहून ठेवला असेल, परंतु आपल्या कृतीवरून आपल्याला तो संदेश आठवेल आणि त्या कृतीवरून आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त नक्कीच प्रतिफळ देईल. आणि ते प्रतिफळ या भूतलावरील देखील बंधनमुक्ततेचं. आज तणाव मी शब्द उपयोगात आणला, म्हणजेच टेन्शन. या टेन्शनमुळे सगळ्या गोष्टी उद्भवतात. वैयक्तिक जीवनाच्या समस्या, मग त्या वैयक्तिक जीवनामध्ये व्यसनाधीन मनुष्य होतो. या वैयक्तिक जीवनामध्ये चिडचिड करण्यासाठी सुरुवात करतो. या वैयक्तिक जीवनामध्ये टेन्शनमुळे चुकीचे विचार येतात, वाईट विचार येतात, डिप्रेशन मध्ये जातो माणूस. ह्या सगळ्या गोष्टी, कुटुंबामध्ये चिडचिडपणा होतो, शांती कुटुंबाची हरवते, अत्याचार सुरू होतो. ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्यांमधून बंधनमुक्तता देण्यासाठी, खरी खुरी बंधनमुक्तता देण्यासाठी ख्रिस्त तयार आहे. प्रभू येशू ख्रिस्त रेडी आहे आज आपल्याला नव्याने वचनाप्रमाणे आचरण करणारे होण्यासाठी देवबापा आवाहन करत आहे. ते होण्यासाठी आजच्या दिवसापासून आपण प्रयत्नशील नव्याने होऊया. काही गोष्टी ज्या आपल्याला माहिती असतात त्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो, परंतु पुन्हा एकदा त्या नव्याने आपल्या कानावरती पडल्या तर आपण त्यानुसार करण्याचा प्रयत्न देखील करतो. आणि म्हणून तो प्रयत्न आपण सर्वांनी करावा असं देवबाप आपल्याला या संदेशामधून आवाहन करत आहे. ते करण्यासाठी प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांना त्याच्या सामर्थ्याने भरो. या छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करो. प्रार्थना करू. पवित्र परमेश्वरा, जिवंत देव बापा, तू महान आहेस, थोर आहेस, गौरवी राजा आहे. रात्रभर सुंदरशी झोप देऊन आजचा सुदिन तू आमच्या आयुष्यामध्ये जोडलास. सकाळी उठल्यापासून आतापर्यंत तू आम्हाला सांभाळलास, तुझी कृपा पुरवलीस, म्हणून तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. प्रिय परमेश्वर, आजचा संदेश आमच्यासाठी खरोखर नव्याने प्रिय परमेश्वर आई ओपनर असा होता. प्रिय परमेश्वर, आम्हाला ज्या गोष्टी माहिती असतात त्या गोष्टीकडे आम्ही कधी कधी दुर्लक्ष करतो, परंतु नव्याने आमच्या कानी प्रिय परमेश्वर हे वचन तू घेऊन आलास आणि म्हणून आम्ही खरोखर विश्वास आणि कृती करणारे व्हावं. प्रिय परमेश्वरा, त्यानुसार जे वचन आमच्या कानी पडतात, प्रिय प्रभू, जो संदेश आमच्या कानी पडतो, प्रिय परमेश्वरा, त्यानुसार आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न आणि कृती करणारे व्हावं. प्रिय परमेश्वरा, कृती करण्याचा प्रयत्न करावा असं तू आमच्याकडून करून घे. यासाठी तू आमच्या समवेत राहा अशी आम्ही प्रार्थना करतो, जेणेकरून आम्हाला प्रिय परमेश्वरा या भूतलावरतील प्रत्येक गोष्टीमधून बंधनमुक्तता मिळेल. विशेष करून तणावामधून आम्हाला बंधनमुक्तता मिळेल. आणि सर्वात मोठा लाभ जो आम्हाला मिळेल तो म्हणजे पित्याच्या घरामध्ये तू आमच्यासाठी जी जागा तयार करत आहे त्या ठिकाणी राहण्याचा अनुभव प्रिय परमेश्वरा आम्ही प्रत्येक जण घेऊ इच्छितो. आणि म्हणून तो अनुभव घेण्यासाठी या सर्व गोष्टी आमच्याकडून तू करून घे. तू करून घेशील हा आमचा विश्वास आहे, ही आमची खात्री आहे. आणि म्हणून प्रिय परमेश्वरा, आम्हाला तुला आवडणारं एक नवीन पात्र आज तयार कर आणि प्रिय प्रभू, तुझ्या वचनानुसार आचरण करणारे आम्हाला तू नव्याने बनव. काही चुकीचं बोलला असलं तर क्षमा कर. दिवसभरामध्ये जे काही चुका पाप विचाराद्वारे, कृत्याद्वारे, शब्दाद्वारे या अगोदर झाले असतील प्रिय परमेश्वरा, त्याची तू आम्हाला क्षमा कर. दिवसभरामध्ये विचाराद्वारे, कृत्याद्वारे, शब्दाद्वारे तुझा गौरव आम्ही करण्यासाठी साह्याने मदत कर. यावेळेस जसे आहोत तसे तुझ्या अधीनाने स्वाधीन होतील. लहान नम्र प्रार्थना धन्यतारक उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी नावात मागतो म्हणतो, ऐक पित्या, आमीन. आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देव बापाने दिलेली शांती तुमचे अंतःकरणे आणि मनी देवाच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रीतीत राखो. आणि आता सर्व समर्थ देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा या त्रैक्य देवाचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवरती आता आणि सदा सर्व काळ असो. आमीन.